माननीय अध्यक्ष बोरगावचे सरपंच जितेंद्र भाऊ, डेप्युटी सरपंच आणि सर्व सदस्यांनी ग्रामस्थ, अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा होणार होती, पण दुर्दैवानं काही लोकांना अजून निरोप पोचलेला दिसत नाही. असो, बोरगाव आणि परिसरामध्ये जी गावं आहेत त्याच्यामध्ये बहुतेक बोरगावची जमीन जास्त आहे. वाळव्यामध्ये जी जमीन जाते गावात त्याच्यातल्या 80% बोरगाववाल्यांचीच नावं आहेत, हे पण आपल्याला माहिती आहे. माझी सूचना अशी आहे की आपण हा लढा काही एका दिवसाचा नाही, हा आपल्याला लढा दीर्घकाळ लढायला लागणार आहे. यासाठी आपण साधारणपणे ग्रामपंचायतीमध्ये एक रजिस्टर घालून प्रत्येक माणसाचं नाव, कुठल्या क्षेत्रात त्याची जमीन आहे, सर्वे नंबर किती आहे असं आणि मोबाईल नंबर घेऊया. आणि ज्या वेळेला आपल्याला आंदोलन करायची गरज भासेल अशा वेळेला एकत्र ती माहिती डाटा स्वरूपात आपल्याकडे राहील. आज तरी आपण सगळ्यांच्या वतीनं आपल्या बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि तशा प्रकारचा तुम्ही ठराव करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. अजून बोरगावचे शेतकरी काही मत मांडतील. बऱ्याच लोकांची अशी भावना आहे की चांगले पैसे मिळणार आहेत, पण चांगल्या पैशात पुन्हा जमीन मिळणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या पूर्वीच्या लोकांनी प्रचंड अडचणीवर मात केली, पण आपली गुंठाभर जमीन त्यांनी विकली नाही. तोच आदर्श आपण आज ठेवला पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाहीच कुणाचाच, पण आम्हाला पर्यायी जमीन देत असतील तर आमचा काहीच विरोध नाही. हे माझं व्यक्तिगत मत आहे. सगळ्यांनी आपापली मतं मांडा, कारण जमीन मिळणं, जमीन घेणं शक्य नाही. कराडजवळ सैदापूरची अवस्था बघताय तुम्ही. प्रचंड पैसे आहेत लोकांच्याकडं, पण लोकांना आज जमीन नाही आहे ती. तर या पद्धतीची 2-3 माझी मतं आहेत. एक आपण रजिस्टर करून यादी करूया, कारण कुठल्या गावात कुणाची किती जमीन आहे, आणि मोबाईल नंबर म्हणजे पटकन त्यांना पुन्हा आपल्याला कॉल करता येईल. आज माझा या ठामपणे विरोध आहे. अशा प्रकारचाच तुम्ही ठराव करावा आणि वर पाठवा असं माझं मत आहे. तर मी माझं एवढं मनोगत व्यक्त करत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.